आता तुम्ही लाख-लाख रुपयाची म्हैस अन् घरी आल्यावर आहे का नाही 3 आणि 4 लिटर दूध दिलं नाही तर लय मन दुखते शेतकऱ्याचं. तर तशीच कामं करू नका. 4 माणसं नका घेऊ किती बी अनुभव. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज नवीन एक व्हिडिओ घेतला म्हशीचा. म्हशीचा व्यवसाय किती रुपयाला म्हैस घेऊन आपल्याला व्यवसायात पुरते, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो. आपल्या व्यवसायातली जे नवीन-नवीन पोट्या आहेत, लाख-लाख रुपयाच्या, दीड-दीड लाख रुपयाच्या म्हशी घेते. म्हशी आणते घरी अन् अन् त्याचं दूध काढते. म्हणजे ते आहे का नाही माग-माग म्हशी आणून ते व्यवसाय ते पुरत नाही मग. मी तुम्हाला सांगतो कशा म्हशी घेतल्या पाहिजे व्यवसाय सुरू करायच्या आधी. किती लिटरची म्हैस केवढ्या भावात पुरते आणि कशी घ्यायला पाहिजे व्यवसाय करायचा असेल तर मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो. तर तुम्ही बरोबर ऐकून घ्या माझ्या मतानं. काऊन की आहे जे नवीन-नवीन पोट्टे असते ना लाख-लाख रुपयाच्या म्हशी आणि दूध काहीच देत नाही. तर त्याच्यात नाही का नाही ते फसते त्याचा कार्यक्रम एका महिन्यातच गुंडाळून ते फेकून देते. मी तुम्हाला सांगतो की कशी म्हैस आणली पाहिजे. चला वळूया आपण व्हिडिओकडे. तर मित्रांनो हा बघा हे मुर्रा म्हैस. तर हे मुर्रा म्हैस आपण हे समजा आता मी या म्हशीची गोष्ट सांगत नाही मी कोणी म्हशी सांगत आहोत. तर ही म्हणजे आता मुर्रा म्हैस आहे. जर मी 1 लाखाची आणली असेल तर 1 लाखाची म्हैस आहे का नाही किती लिटर दूध द्यायला पाहिजे? तुम्हाला सांगू का 6-7 लिटर दूध द्यायला पाहिजे. 1-1, दीड-दीड लाखाच्या म्हैस. असं नाही जर 7 लिटर जर दिली तर बस 6 लिटर तर द्यायलाच पाहिजे ते एका टायमाला. म्हणजे 2 टायमाचं 12 लिटर म्हणजे कन्फर्म असलं पाहिजे त्याचं. तर अ, 12 लिटर एका दिवसाचं तिनं दिलं पाहिजे. कन्फर्म म्हणजे 1 लाखाची जर म्हैस असेल तर. तर तुम्हाला सांगू का तिच्यात जर तुम्ही बाजारात गेलो आणि बाजारात म्हणते मग नाही बा 6 लिटर दूध देते. मी तुम्हाला 1 लाखाची विकत नाही. मग त्याला सांगा का गॅरंटी घेता का बा बाजारातनी तुम्ही जे ओळखीचे राहते तुम्ही त्याच्यापासून म्हैस घेता. एककट दुप्पट जे म्हशी घेतात तसे भाव करायला लागते. तर समजणाऱ्याला आहे की नाही बातच समजते की कसं किती लिटर दूध देते आणि कशी म्हणजे दातवान आहे बा म्हैस किती दुधाची आहे. त्याचे चमडी पाहून सांगतेतच. चमडी जर पतली असली तर चांगली दुधाची राहते. असे पाहून सांगते तर. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्यानं जर 5 लिटरचं विकणाऱ्या माणसानं जर 5 लिटर देते म्हटलं दूध, तर ते आहे का नाही चांगली तुम्हाला सांगा 70, 75, 80 मध्ये अशी अशी म्हैस घ्यायला पुरते ते. म्हणजे मुर्रा बी नसो ना म्हणजे चांगली असे काही एवढा भाव काही वाढून काही घ्यायचे नाही म्हशीचे. म्हणजे काय बी का पहिले आहे का नाही पहिले 55-50 हजारातनी म्हैस भेटत जा चांगल्या मुर्रा. आता 2-3 वर्ष झाले म्हशीचे भाव वाढले. तर तसे काही तुम्ही आहे का नाही त्यानं मागतं तर मागच नाही घ्यायचं. कोणी म्हणते भाव वाढले, काही वाढले नाही. तुम्ही भाव सोडू नका ना तुमचा, तुम्हाला बरोबर भेटते. तर किती लिटर दूध देते म्हणायचं ते 5 लिटर दूध देते म्हणते बुवा. 5 लिटर दूध देते तर मग ते जर म्हणतं 5 लिटर दूध देते आणि 1.5 लाख आणि किंमत जर सांगा तर घ्यायची नाही मित्रांनो. 5 लिटर दूध देते ना, तर तुम्हाला सांगतो मी 75-80 ले झाले. मी तुम्हाला सांगा 70-85 ले झाले. या भावातून ती म्हैस घ्यायची 5 लिटरची. तर तुम्हाला बघ कुठे जर दिसली असेल, जास्त भाव लांबाचा नाही तर लय महाग आहे म्हणून महाग आहे त्या त्या घरी. तशी गावरान वापरा ना मग तुम्हाला जर महाग जर होत असेल तर गावरान वापरा. पण मुर्रा घेऊ नका. तुम्हाला सांगू राहिलो मी. तर असा व्यवसाय करा तुम्ही असा दिमागानं म्हशी घ्या कोणत्याही बी. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय म्हशी नाही तर वगारा तरी घ्या तुम्ही स्वस्तात मस्त. त्याच्यातून व्यवसाय सुरू करा चांगला पण फसू नका तुम्ही. काऊन की चांगले 1-1 लाखाची म्हैस घेते 3 आणि 4 लिटर दूध देते. ते काय पुरते का पैसे का झाडाला लागले आपल्या शेतकऱ्याचे. काऊन की आपण आहे की नाही शेतकरी आपले पैसे कमवासाठी आहे की नाही कोणचा बी जोडधंदा शेतीला करतो. आणि त्याच्यात नीट आहे की नाही आपण बाजारात नाही जातो तर व्यापारी लोक आपल्याला काही करून फसवून टाकते. व्यापारी लोक फसवून म्हणजे त्याचे कलाकारीन द्यायचे तुम्हाला गोत्यातनी आणते. मग कशी बी म्हैस असू द्या ना त्याच्यातनी फुटकी असो काही असो दुधाची मग तिथं वया फिट करून आणते. चांगला की बोलल्या दुधाची असते काही दुधाची नसते मित्रांनो. हे तुम्हाला सांगा लाखाची जर म्हैस घेसाल ना तुम्ही म्हणजे निघताय ना लाख-लाख रुपयाच्या म्हशी घेता तर तुम्ही डॉक्टर संग न्या. ₹1000 डॉक्टरला द्या ना 2000 द्या ना डॉक्टरले. डॉक्टरला संग न्या चेक करून आणा की दूध किती देणार आहे म्हणजे काय आहे ते सगळे चेक करून तुम्ही आहे का नाही बाजारातून म्हैस आणा. तर तुम्ही लाख-लाख रुपयाची म्हैस आणि घरी आल्यावर आहे का नाही 3 आणि 4 लिटर दूध दिलं ना तर लय मन दुखते शेतकऱ्याचं. तर तशीच कामं करू नका. 4 माणसं नका घेऊ. किती बी अनुभव माणूस जर असला ना, किती बी अनुभव माणूस असू दे शेतकरी हे समजते ते समजते. डॉक्टर पुढे हुशार नसते ते काऊन की ते चेक करून घेते आणि व्यापारी लोक आहेत आणि किती कसं करून फसवतेच. हे कलाकार आहे, ते कलाकार आहे करून आणि जर ते बाजारातनीच राहिलेला असला, बाजारातच राहिलेला असला माणूस आणि त्याला माहीत असला अनुभव,
डॉक्टरपेक्षा बी. तर त्याच्याकडून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही तुमचे चांगल्या माणसाला तुम्हाला माहीत आहे बैल समजते त्याला घेऊन जाता बाजारातून आणि चांगली म्हैस घेऊन या. म्हणजे तशानं तुम्हाला व्यवसाय पुरते. काऊन की आपण आहे की नाही हजार-हजार रुपयाला पाळतो शेतकरी. म्हणजे आपलं पाहावं लागते आपल्याला काऊन की धंदा आहे ना, व्यवसाय आहे ना आपला. तर हजार-हजार रुपयाला मी पाळलं ना महत्वाचं आहे. तर तुम्ही फुकटे मी पैसा घालू नका. लाख-लाख रुपयाची म्हैस म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. 12,000 म्हशी उभ्या केला तर एक शोरूम तयार होते गाळ्याचं. तर डॉक्टरलाच घेऊन जाता बाजारातनी. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला लागला असेल हे मित्रांनो, तर लाईक शेअर करा शेतकरी मित्रांनो. आणि असे चांगले चांगले व्हिडिओ टाकत राहायचं. मी कॉल टाकतो शेतकरी मित्राला. मी सांगून देतो की की असे बाजारातनी असे कामं होते तर अशी म्हैस घ्यायला पुरते. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलं की म्हैस कितीपर्यंत आणि कोणची घ्यायला पुरते. तुम्हाला सांगितलं ना 5 लिटरची म्हैस आहे का नाही 70-85 पुरते. ते मुर्रा म्हैस तर तेवढ्याचीच घ्यायची. याच्यापेक्षा स्वस्त भेटत असेल ना तर मग घेऊनच घ्यायची. पण महाग तुम्ही घेऊ नका. जर 6 लिटर दूध देत असाल तर तुम्हाला सांगू का 80-85 लोक जाऊ द्यायचं, 90 लोक जाऊ द्यायचं. पण तिचं आहे का नाही गॅरंटी घ्यायची दुधाची 6 लिटर देते का? मग लाख रुपयाची म्हैस देतो जसं आपण गाडी आणतो शोरूममधून त्याची 6 सर्व्हिसिंग फ्री राहते ना, तशी गॅरंटी घ्या त्याची, की 6 महिन्याच्या महिन्यात तू गॅरंटी घेशील का एवढी दूध देणार म्हणून. तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला लागला असेल तर लाईक शेअर करा आणि जय महाराष्ट्र.